हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल एक्सप्लोर द अनसन रोड। आज हम महाबलेश्वर में रात को आए थे और यहाँ पे थोड़ा मार्केट वगैरह एक्सप्लोर किया। और अभी हम यहाँ से जो पॉइंट वगैरह जो है वहाँ पे जाने वाले हैं। पिछली बार मैं महाबलेश्वर में जब आया था तब वो बारिश का मौसम था। अब दिसंबर का मौसम है, अभी या कि ठंड का मौसम में आया हूँ मैं। तो अभी मैं आपको दिखाता हूँ जो जो स्पॉट पे हम जाने वाले हैं वो दिखाता हूँ। और ये देखो, हम ये इस रिसोर्ट पे रुके थे, देखे हुए एम्स विला बोल के रिसोर्ट है। बहुत अच्छा है, यहाँ पे स्विमिंग पूल वगैरह अटैच है। ये देखो, स्ट्रॉबेरी की फार्मिंग है यहाँ पे। अभी हार्वेस्ट हो चुका है इसका, अभी 2-3 दिन में हार्वेस्ट वापस होने वाली है वो बोल रहे हैं। यहाँ पर भी स्ट्रॉबेरी का है और ये एकदम मेन रोड से नज़दीकी है, तो बहुत नज़दीक है। क्योंकि गाड़ी भी बहुत अंदर नहीं जाने पड़ते, क्योंकि छोटे रास्ते नहीं हैं, बहुत बड़ा रास्ता है। यहाँ से सीधा ऐसा रास्ता है। एम्स विला है, ये गाड़ी मैंने अभी क्लीन की। तो चलो देखते हैं अभी जो स्पॉट में जाने वाले हैं हम, वो कौन सा स्पॉट है। हम गाइड करने वाले हैं इस बार, तो जो जो सब स्पॉट पे जाने वाले हैं हम। चलो देखते हैं आगे। ये बगीचा कॉर्नर बोल के एक रेस्टोरेंट है। अभी हम यहाँ पे आए ब्रेकफास्ट करने के लिए। हमारा ब्रेकफास्ट हो गया है आपसे और हम अभी निकल रहे हैं पॉइंट के लिए। एक गाइड हायर किया है, तो अभी हमें वो सब यहाँ पे जो महाबलेश्वर का जो पॉइंट है वो सब दिखाने वाले हैं। वो थोड़ा मराठी में बोलने वाले हैं अभी, तो आप देख लो एक बार। मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती सब लैंग्वेज आता है। मेरा नाम उमेश सालुंके है। मैं अभी आप लोग को लेके जा रहा हूँ ओल्ड महाबलेश्वर की तरफ सर। 100 अबाउट सी लेवल समुद्र सपाटी से। इज ए न्यू महाबलेश्वर, पॉपुलेशन है 25,000। अपन लोग ओल्ड महाबलेश्वर में जा रहे हैं। ओल्ड महाबलेश्वर का पॉपुलेशन है ओनली 500 उम्बाटा। इज ए ग्राम पंचायत एरिया। राइट जाना है सर अपने को। इंडिया में सेकंड नंबर इन महाबलेश्वर रेनफॉल, फर्स्ट नंबर चेरापूंजी मोसिनराम। साल के 4 महीने में यहाँ पे बारिश होती है, 450 से 325 इंच बारिश होती है। वहाँ पे साल के 12 महीना बारिश होते हैं, यहाँ पे ओनली 4 मंथ। ये नया महाबलेश्वर डेवलप किया है 1843 में, 1843 में, और जिसने किया उसका नाम है मालकम ब्रिटिश गवर्नर। हिंदुस्तान के अंदर जितने भी हिल स्टेशन है सभी खोज के निकालने वाले बोले तो ब्रिटिश लोग। उसमें का ये महाबलेश्वर 1843 में निकाला हुआ है। मालकम ब्रिटिश गवर्नर उसका नाम है, मालकम। सीधा ही जाना है, राइट स्ट्रेट। ये लेफ्ट साइड में मिल्क का डेयरी था। महाबलेश्वर के आजू बाजू में जितना भी छोटा छोटा विलेज था, 105 विलेज, वहां से मिल्क यहाँ पे आता था और यहाँ से बॉम्बे पूना टैंकर से सप्लाई होता था। ये महाराष्ट्र शासन का। अभी दूध का डेयरी वगैरह कैंसिल हो गया, यहाँ का इनके बंद हो गया, तो यहाँ पे जितना भी महाबलेश्वर में शासकीय ऑफिस है वो यहाँ पे होने वाले। अभी ये रास्ता जो आपको ऐसा लग रहा है खराब है, ये हर साल रास्ता बनाना पड़ता है। ये म्यूनसिपालिटी नगर पालिका यहाँ का मेंटेनेंस करती है रास्ते का ये पॉइंट्स। ये बारिश की वजह से खराब होता है। हर साल बारिश की वजह से खराब होता है, पर आगे से कंक्रीट का रास्ता है। बस अभी और 3-4 मिनिट के बाद अपने को कंक्रीट रास्ता लगेगा। हे वेण्णा लेक आहे। हे वेण्णा लेकच्या बॅक साइडने आपण चाललेलो आहे, फ्रंट साइड तिकडे आहे। हे वेण्णा रिव्हर म्हणलं जातं, वेण्णा तलाव म्हणलं जातं। रेल्वे हर्डियम, जे रेल्वेचे अधिकारी वगैरे येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय वगैरे, पण आता ते रेल्वे जे रिनोव्हेशन चालू आहे आता बंद आहे। हे बघा, हे सगळे कॉटेजेस वगैरे तोडले। ओके, इथे हां, हे फॉरेस्टच्या ताब्यात आहे। फॉरेस्टची जागा आणि ते रेल्वेने घेतलेली नाही। बरं, चालू झालंय। या अरण्याचं नाव आहे ब्रह्मारण्य। ब्रह्मारण्य म्हणजे ब्रह्म नावाचा जो ऋषी होता, या अरण्यामध्ये तपश्चर्येला बसायचा त्या
हे रस्त्याचा मेंटेनन्स म्हणजे नगरपालिका म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशन करते. हे आता कॉन्क्रीटचा रस्ता लास्ट इयरला बनवला, गेल्या वर्षी बनवलेला आहे. आणि ह्या जंगलामध्ये प्राणी वगैरे भरपूर आहेत. बिबळे, वाघ आहे, हरण आहे, सांबर आहे, रानडुक्कर, ससे, मोर, तितर, बटर असे छोटे मोठे प्राणी आहेत. हे जास्त करून रात्रीचे दिसतात. दिवसभर गाड्यांची वाहदारी असते, त्यामुळे जंगली प्राणी जंगलामध्ये पळून जातात. जर तुम्ही नशीबवान असताल तर आडवे तिडवे पळताना जनावरं तुम्हाला दिसतात. आणि त्याच्यानंतर ह्या जंगलामध्ये खाण्याची फळं म्हणला तर एक तांबुळकी येते आंबट गोड, आणि दुसरं येतं काळं जांभूळ. त्याचा सीझन असतो एप्रिल आणि मे मध्ये. त्या आंबुळकीचा फायदा असा आहे की त्यांनी ब्लड स्वच्छ होतं. आणि जांभळ इथले छोटे जांभूळ असतात, तुरट नसतात, गोड असतात, बारक्या बीवाले असतात. ते डायबिटीस कंट्रोल राहते. ते बॉटनीचे स्टुडंट जानेवारी फेब्रुवारीमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये येणं चालू होईल. त्यांचे ग्रुप येतात 20 लोकांचे 25 लोकांचे. तर त्यांना आम्ही घेऊन जातो फॉरेस्टची परमिशन काढून. तर आम्ही जंगलामध्ये घेऊन जातो. आम्ही त्यांना विचारतो ही जडीबुटी नेताय, काय उपयोगी येणार आहे. तर आम्हाला म्हणतात की आमच्या लॅबोरेटरीमध्ये घेऊन जाऊन आम्हाला रिसर्च केल्याच्या नंतरच माहिती भेटणार की कुठल्या आजारावर कुठलं औषध कामाला येईल. आम्हाला जर फक्त झाडांची माहिती आहे, हिरडा, गेळा, पिसा, जांभळे, आळी, नेचा, कारवी, लोखंड, पिसारा असे भरपूर प्रकारचे, पण त्याचा उपयोग माहीत नाही. नाही तर मी स्वतः वनस्पती डॉक्टर बनलो असतो. फक्त झाडांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली मंदिर आहेत, त्यांच्या काळामध्ये बांधलेली मंदिर आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या 5 नद्या उगम पावलेल्या आहेत त्यांचा उगमस्थान, जन्मस्थान तिथे आहे. नद्यांची नावं जी आहेत गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा, कृष्णा अशा 5 नद्या आहेत. 5ही नद्यांचं पाणी एकत्र करून गायमुखमध्ये सोडलेलं आहे. आतमध्ये 2 कुंड आहेत, ब्रह्माकुंड आणि विष्णुकुंड. आणि हे समोरचं जुनं महाबळेश्वर तिकडे. आणि त्या कुंडातूनच पूर्ण आतल्या गुप्त मार्गे बाहेर ह्या डोंगराच्या बाहेर पडलं जातं. जसं की आपला हात आहे, हातातून 5, तसं ह्या डोंगरातून 5 नद्या बाहेर पडलेल्या आहेत, 5ही दिशेला गेलेल्या आहेत. आणि महादेवाच्या नावावरूनच गावाचं नाव महाबळेश्वर आहे. असं देवाचं नाव महाबली, त्यामुळं मंदिराचं नाव ठेवलंय महाबळेश्वर मंदिर. आणि महाबळेश्वर मंदिर वरूनच श्री क्षेत्र महाबळेश्वर ते गावाचं नाव. नवीन महाबळेश्वर पासून जुनं महाबळेश्वर 7 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. ते 5000 वर्षापूर्वीचं स्वयंभू शिवलिंग आहे, जमिनीतून आपल्या प्रकट झालेलं आहे. त्या स्वयंभू शिवलिंगाचा आकार जे आहे रुद्राक्ष मण्यासारखा आहे. त्या स्वयंभू शिवलिंगाचं नाव आहे महाबली. त्याच्या आतमध्ये पण 3 भाग आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. जसा रुद्राक्ष मणी असतो तसा त्याचा आकार आहे. साहेब तुम्ही टॅक्स वगैरे पावत्या फाडलेल्या आहेत त्या इकडे पुढे. अभी हम ऑर्थर पॉइंट पे आ गए और यहाँ पे अभी हमने गाइड किया है तो हम ये सभी इन्फॉर्मेशन दिखाने वाले हैं. और हम अभी जा रहे हैं 1.5 किलोमीटर यहाँ से चलने का है आगे. तो अभी जा रहे हैं. स्कूल के ट्रिप्स की वजह से बहुत गर्दी है यहाँ पे आज. मालकम म्हणजे महाबळेश्वर मधला पहिला ब्रिटिश गव्हर्नर. तो ह्या जागेवरती शिकारीला बसायचा. हंटर पॉइंट ह्याला म्हणायचं. याला हंटर पॉइंट, शिकारी पॉइंट. पहिले ब्रिटिश लोक ह्या जागेवरती शिकारीला बसायचे, त्यामुळे जागेचं नाव शिकारी पॉइंट. जमिनीपासून आपण आहे 1800 फुटावरती. खालचा जिल्हा रायगड जिल्हा, आपण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. इथून प्रतापगड दिसतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड. या इथे हा समोरचा बघा गड आपल्या समोर. हा समोरचा डोंगर दिसलो का? दिसतो का सर? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला पायथ्याशी. तिथे 450 पायऱ्या आहेत. आपण डाऊन 900 पायऱ्या. भवानी माता मंदिर, शिवाजी स्टॅच्यू, नेहरू गार्डन, कडिलोट पॉइंट तिथे आहे. आणि अफजलखानाची कबर आहे तिथे. खालची नदी आहे सावित्री नदी. मंदिर मधून निघालेली ही सावित्री नदी. त्याचं नाव आहे इको पॉइंट. प्रतिध्वनी समोरच्या डोंगराला आवाज दिला की परत येतो. 3 सेकंदाच्या नंतर 4 सेकंद सायलेन्स राहायला लागतं. इथून पहिले 2 पॉइंट दाखवतो जे पावसामध्ये कोसळलेले आहेत, डेंजर रिस्की पॉइंट. समोरच्या डोंगरावरती काळा दगड दिसतो का, गोल असा राऊंडवाला. त्या दगडाचं नाव आहे कॅसल रॉक. किल्ल्याच्या आकाराचा दगड आहे त्यामुळे त्याला म्हणतात कॅसल रॉक पॉइंट. आणि उजव्या हाताला बघा लाल माती कोसळली आहे, रिलिंग वगैरे दिसत आहे. त्या जागेचं नाव आहे सावित्री पॉइंट. पावसाळी पाणी आणि खालून झरा आहे सावित्री नदीचा, त्यामुळे त्याचं नाव आहे सावित्री पॉइंट. आता आवाज ऐकायचा असेल तर
सायलेन्स म्हणजे 4 सेकंड किंवा कुणाचा मोठा आवाज असेल त्यांनी आवाज इथून द्या. त्याचं नाव आहे माल्कम पॉईंट. महाबळेश्वरमधला पहिला ब्रिटिश गव्हर्नर. भारतामध्ये जितके पण थंड हवेचे ठिकाण आहेत सर्व शोधून काढणारे म्हणजे ब्रिटिश लोक, आणि हे महाबळेश्वर पण त्यांनी शोधून काढलेले, पॉईंट पण त्यांनी शोधून काढलेले, त्यामुळे त्यांच्या नावाचा पॉईंट आहे. हा माल्कम पॉईंट म्हणतात. माल्कम ब्रिटिश ह्या जागेवरती बसायचा हे सीन सिनेरी पाहण्यासाठी, त्यामुळे ह्या जागेचं नाव माल्कम पॉईंट. जी बाजारपेठ आहे महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ, तर तुम्ही गुगलवर टाकलं तर मरी पेठ येतं, माल्कम पेठ येतं, ते त्याच्या नावाने. ह्याच्या मुलीच्या नावाचा पण पॉईंट आहे मार्जोरी पॉईंट. त्या जागेवरती ती चित्रकलेसाठी बसायची, त्यामुळे त्या जागेचं नाव आहे मार्जोरी पॉईंट. आता हा समोरचा बघा, हा डायनोसॉर सारखा दिसतो डोंगर, दिसला का? हे आकार दिलेला आहे निसर्गाने, इमेजिंग करा, दिसला ना? आहे आत्महत्या पॉईंट, सुसाईड पॉईंट त्याला म्हणतात, मॅजिक पॉईंट म्हणतात. आणि खालचा काळा डोंगर दिसलो का? हा दिसला का? हा टोकवाला, त्याचं नाव विंडो पॉईंट आहे. जशी आपल्या घरामध्ये खिडकी असते तशी त्या डोंगरामध्ये खिडकीचा आकार आहे, त्यामुळे त्या जागेचं नाव विंडो पॉईंट. तो 15 वर्षापूर्वी पॉईंट बंद केलेला आहे, तिथं जाता येत नाही, गेलं तर परत येता येत नाही. पॉइंट आहे सर, माकडाच्या आकाराचा डोंगर निसर्गाने तयार केलेला हा मंकी फॅमिली ग्रुप MBBS मियाँ बीवी बच्चे साथ में. ते टोटली हे ब्लॅक, हे आता शॅडो पडलेत त्यामुळे तुम्हाला असं ब्लॅकिश दिसतंय, पण ते एकदम सनलाईट पडली ना त्याची इमेजिंग एकदम बरोबर असं. हां येस बरोबर, हां येस. ते मंकी पॉईंट. ऑर्थर रायटर होता, लेखक होता, तो लिहिण्यासाठी ह्या जागेवरती बसायचा. पण का लिहिण्यासाठी बसायचा? का तर इथून अरबी समुद्र दिसायचा साहेब, मानगावची खाडी 95 किलोमीटर इथून मानगाव खाडी. आता पोल्युशन भरपूर वाढलं, त्या टायमिंगला पोल्युशन वगैरे काही नव्हतं साहेब. हा विचार लक्षात आलं ना, धुक्क वगैरे, तर संपूर्ण जहाज कुठलं आलं कुठलं गेलं. तसं बायका पोराच्या आठवणी तिथं कविता लिहिण्यासाठी बसायचं. आता तुम्ही म्हणताल की बायका पोराच्या आठवणीत का तर तिथं ज्या जहाजातून येत होते ना, बोटीतून त्याची बायकामध्ये, ती बोट पलटी झाली समुद्रात आणि त्याच्यामध्ये ते ऑफ झाले, तर त्यांच्या आठवणीत ह्या इथे ऑर्थर सीट म्हणजे एक दगड होता मोठा, त्या दगडावरती इथं कविता लिहिण्यासाठी बसायचा त्यांच्या स्टोरीसाठी. या पॉईंटला नाव त्यासाठी ऑर्थर सीट पॉईंट दिलेलं. हा पूर्वीचा पॉईंट होता, हा 50 फूट पुढे होता. हा कोसळला गेला 73मध्ये आणि हा 74मध्ये हे नवीन नगरपालिकेने बांधला आहे. या पॉईंटची उंची आहे 4421 फूट सी लेवल समुद्रसपाटीपासून. इथून 3 जिल्ह्याची बॉर्डर आहे. खाली डाव्या हाताला रायगड जिल्हा आहे, उजव्या हाताला पुणे जिल्हा आहे, आणि आपण आहे सातारा जिल्हा. इथून रायगड, राजगड आणि तोरणागड दिसतो, पण आता हे धुक्यामुळे काही दिसत नाही, मिस्टी क्लायमेट आहे ना त्यामुळे. पॉईंट आहे विंडो पॉईंट, तो रस्ता संपूर्ण वाहून गेलेला आहे, तिथे जाता येत नाही, गेलं तर परत येता येत नाही. आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे, दुपारच्या टायमिंगला 3-4च्या नंतर जर कुठली हलकी खाली वस्तू टाकली तर हवेच्या प्रेशरने वर येते. मॅजिक पॉईंट म्हणतात. झाकणं वगैरे 1 रुपया 2 रुपयाची कॉईन, हा 1 रुपया 2 रुपयाची कॉईन, तर ते या जागेला मार्जोरी पॉईंट म्हणतात. ही माल्कमची मुलगी ह्या जागेवरती चित्रकलेसाठी बसायची, त्यामुळे ह्या जागेचं नाव मार्जोरी पॉईंट. आणि इथून रायगड, राजगड, तोरणागड दिसतो क्लिअर, पण आता हे मिस्टी क्लायमेट आहे त्यामुळे दिसत नाही. वरचा टॉपच याला टॉयटॉईस कासव पॉईंट, आणि ह्याला म्हणतात 7 माउंटन हिल पॅनोरामा पॉईंट. 7 डोंगराच्या लहर दिसतात, 7 माउंटन. पूर्वी दिसायच्या आताच बघा 3-4 दिसले का? समोरचा डोंगर हा प्रतापगड डायरेक्ट समोर दिसतोय बघा. डाव्या हाताला कोयना व्हॅली आहे, खाली उजव्या हाताला सावित्री व्हॅली, त्याच्या राईट साईडला जे आहे गायत्री व्हॅली. अशा 3 नद्या ज्या आहेत त्या इथून तुम्हाला दिसतात. खाली गेल्याच्या नंतर जे आहे तुम्ही शूटिंग पॉईंट आहे, पाहण्यासारखा पॉईंट आहे. त्याला एलिफंट हेड पण समोर दिसतो तुम्हाला. तो एलिफंट म्हणजे लॉर्डविक पॉईंट वेगळा आहे. चंद्रराव मोरेचं जावळीचं खोरं तुम्हाला लागणार इकडे खाली. तुम्ही पाहून या इकडे आरामशीर पाहू. ये देखो, ये स्ट्रॉबेरी का पौधा है. ये देखो, ये स्ट्रॉबेरी ऐसे आता है, इसमें इस फूल से ऐसा निकलता है
उसके बाद ऐसा होता है, ऐसा, उसके बाद ऐसा बड़ा होके ये फिर लाल होने लगेगी, पकने के बाद लाल होने लगेगी। ये देखो इस तरह से यहाँ पे स्ट्रॉबेरी का छोटा सा उन्होंने फार्म बनाया है, मॉडल बनाया है कि कस्टमर लोगों को समझ में आना चाहिए कि स्ट्रॉबेरी कैसी, तो उसका पौधा कैसा रहता है, उस हिसाब से उन्होंने किया। हाँ 5 से 6 महीने तक चलता है और एक झाड़ में 1-1.5 किलो देने के बाद फ्रूट खराब हो जाएगा। टिश्यू कल्चर प्लांट रहता है, ये हर साल नया लगाना पड़ता है। और ये कितने दिन का? इसका लाइफ कितना रहता है? इसका लाइफ जो रहता है ना वो 8 महीने का रहता है, पर फ्रूट जो है 5 से 6 महीने तक देता है। 6 महीने तक ये फ्रूट देता है। एक झाड़ 1.5 किलो, 1 किलो। एक झाड मतलब ये अभी ये आया आणि एका वेळेला नाही देत ते 60 महिन्यात 1-1.5 किलो एक झाड फळ देते. हाँ एक बार में नहीं, एक बार में नहीं। हाँ,